आता काही दिवसांपूर्वी एक न्यूज आली होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे स्वराज्याचा एक किल्ला गोपाळगड तो एका मणियारा नावाच्या व्यक्तीने 300 रुपयांना विकत घेतला होता. खरं तर ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही किल्ल्याला मालकी हक्काने समजला, तो त्यांनी सदैव स्वराज्याचाच किल्ला आहे असं समजलं. पण त्या किल्ल्यावरती पडलेल्या 4 आंब्यांसाठी कुठला तरी एक व्यक्ती येऊन सांगतो की हा किल्ला आमच्या मालकीचा आहे, आम्ही 300 रुपयात विकत घेतला. ही किती दुर्दैवी गोष्ट आहे. दिग्पाल लांजेकर, महेश मांजरेकर, कश्मीर महाजनी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर आणि आता या लिस्टमध्ये लेटेस्ट एडिशन झालेलं ते म्हणजे रितेश देशमुख. कुठे ती लोक, कुठे त्यांचे विचार, कुठे ती यांची आपुलकी, कुठं तो यांचा अभिमान कुठे गेला? एक शब्द सुद्धा काढलेला नाही या लोकांनी. हा तोच किल्ला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला. यातल्या धुळीच्या कणाला आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा स्पर्श झाल्याचा अभिमान आहे. आणि ते चिन्मय मांडलेकर ज्यांच्या मुलाचं नाव जहांगीर होतं त्यामुळे यांना ट्रोल केलं गेलं, त्यावेळी हे स्पष्टीकरण देण्यासाठी मीडिया समोर आले होते. ते रितेश देशमुख यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला टी शर्ट घालून बॉलिवूड पार्ट्यांमध्ये बेधुंद नाचायला आवडतं. पण या अशा विषयावरती बोलायला यांची जीभ कुठे झडते का आठवत नाही. त्यांचं एक पॉलिटिकल स्टेटमेंट आहे जे की मी नाही बोलायला पाहिजे, पण ते बोलले होते की आम्ही आमच्या धर्माचं बघून घेऊ. आता तुमच्या धर्मावरतीच वेळ आलेली आहे तर तुम्ही का नाही बोलत आहे? त्यांना की या लोकांना कळत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती चित्रपट बनवणं आणि पैसे कमवणं सोपं आहे, पण सध्याच्या समस्या चालू आहेत गड किल्ल्यांवरती त्यावर या लोकांना बोलायला वेळ नाहीये. म्हणजे या लोकांना फक्त पैसा कमवायचा, बाकी कशाची काही घेणं देणं नाही.